हॅलो, माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आज संडे स्पेशल. मग सगळेजण बोलले काहीतरी करूयात, म्हणून मग आम्ही ठरवलं की पोपटी करायची. तर आज आहे संडे स्पेशल पोपटी पार्टी. आमच्या इथे एक अलिबागचं कपल राहतं. ते खरंच खूप मस्त नॉनव्हेज बनवतात. त्यांच्या तिकडे पोपटी असते. सो मग ते बोलले की बनवूयात. तर म्हटलं ठीक आहे, चालेल, बनवूया. मग काय काय सामान लागतं ते आणून दिलं त्यांना आणि मग त्यांनी पोपटी बनवली. फर्स्ट चिकन मॅरिनेट करून ठेवलं मसाला लावून आणि पावट्याच्या शेंगा असतात, पावटा किंवा वालचे बोलतात ते, आणि तो एक पाला असतो भांबुर्डी म्हणून, तो पाला आणि अंडी, बस, बाकी काही लागत नाही. मग मस्त असं खाली भांबुर्डीचा पाला टाकला, त्याच्यावरती पावट्याची शेंगा टाकून परत मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं, त्याच्यावरती परत अंडी टाकून परत पावट्याच्या शेंगा टाकल्या आणि आपलं जे जाडं मीठ असतं ते थोडंसं टाकलं आणि मग परत भांबुर्डीचा पाला टाकला. मग हे असंच थोडं थोडं टाकून लेअर करून घ्यायचे. आपला जो पाण्याचा माठ असतो त्याच्यातसुद्धा ते बनवतात, पण इथं आम्हाला जास्त बनवायचं होतं. सो मग ते माठामध्ये बसणार नाही म्हणून मग आम्ही हे तेलाचा डब्बा जो असतो त्याच्यामध्ये बनवलं. इथे आम्ही 3 किलो चिकन, 3 किलो पावट्याची शेंगा आणि 1 डझन अंडी घातले होते. मग हे लेअर लावून झाल्यानंतर व्यवस्थित डब्बा तो पॅक केला. खाली विटा ठेवून त्याच्यावरती तो डब्बा ठेवला आणि कडेने लाकडं लावली होती आणि लाकडाच्या भोवती पेंड लावली होती. जी आपण गाई म्हशींना देतो पेंड खायला, ती पेंड आहे. व्यवस्थित सगळीकडून पेंड लावून झाल्यानंतर मग हे पेटवली पेंड. पत्र्याचा डब्बा असल्यामुळे एक 15 ते 20 मिनिट फक्त ही पोपटी लावली होती आम्ही. जास्त वेळ ठेवली तर ते करपतं आतमध्ये शेंगा. 15 ते 20 मिनिट झाले, त्याच्यानंतर मग तो डब्बा आम्ही बाहेर बाजूला काढला आणि मग नंतर तो आतमध्ये घेऊन आलो. त्याच्यावरची जी भांबुर्डीची पानं होती ती साईडला काढून टाकली आणि तो डब्बा असा खाली ओतला आणि मग सगळ्यांनी त्याच्यावरती ताव मारला. खरंच खूप मस्त झाली होती पोपटी. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.